तर या बद्दल आपण नवीन धडा सुरू करत आहोत. ठीक आहे. तर धड्याकडे जाण्या अगोदर इथे काही 2-3 प्रश्न आहेत. आधी आपल्या पुस्तकामध्ये पाहून घेऊया काय आहे नेमके आपल्या पुस्तकामध्ये, कोणत्या धड्याबद्दल बोलत आहे. सगळेजण बघा. तर इथे तुम्हाला दिसत आहे की हा 14 नंबरचा आपला धडा आहे आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिले 3 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. काय? तर आपल्याला उष्णता कोणत्या कोणत्या स्त्रोतांमुळे मिळते, उष्णता स्थानांतरित कशी होते आणि उष्णतेचे कोणते कोणते परिणाम तुम्हाला माहिती आहे. तर असं त्यांनी हा प्रश्न विचारला आहे. तर नेमकं तुम्हाला समजा कुणाला आठवत आहे किंवा काय, उष्णता म्हणजे काय तुम्ही मला सांगू शकत असेल तर हात वर करू शकता. तुम्ही सांगणार मला? तर बघा, उष्णता म्हणजे काय? तर जसं आपण म्हटलं की मला आज जसं आपण उदाहरण घेतलं की आज पाऊस नाही पडत आहे आणि आज पाऊस पडतोय तुमच्याकडे, आज पाऊस पडतोय म्हणजे थोडं थंड वातावरण आहे, पण आमच्याकडे पाऊस नाही पडत आहे, तर बाहेर गरमीचं वातावरण आहे. तर हे कशामुळे? सूर्य. बरोबर? सूर्य आपल्याला काय देत आहे? ऊर्जा देत आहे, उष्णता देत आहे. तर हे आपलं काय जरा स्त्रोत आहे ते. ऊर्जेचं काय आहे? स्त्रोत आहे. ऊर्जा. ऊर्जेचे एक स्त्रोत आहे कारण सूर्यामुळे आपल्याला उष्णता मिळत आहे, ऊर्जा मिळत आहे. आपण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनुभवायला मिळते. तर हे आपण बघत असताना कसं आपण म्हणतो की ही ही कशी आपण ते कशी अनुभवतो, त्यासाठी मी छोटासा तुम्हाला एक चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की बघा, जसं इथे तुम्हाला दिसत आहे की सूर्य आपल्याला उष्णता देत आहे, झाडांना ऊर्जा देत आहे आणि त्याचा आपण वापर करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला उष्णता या ऊर्जेमुळे आपल्याला नवीन नवीन जे काही आपण वापरू शकतो त्याचे फायदे ते आपण घेत आहोत. जसं झाडाला हिरवा पण येत आहे आणि त्याच्यामुळे ते अन्न बनवत आहेत आणि आपण त्यामुळे भाजीपाला खात आहोत. हवा वाहत आहे. बरोबर? तर हे जे स्त्रोत आहे, उष्णता हे जे स्त्रोत आहे, हे काय राहणार आपलं? सूर्य. है ना? ऊर्जेचा स्त्रोत काय आहे आपला? सूर्य. जसं हवा आहे, ही सुद्धा एक ऊर्जा आहे. जसं आपण आज उष्णतेबद्दल बोलत आहोत, हवा सुद्धा ही एक ऊर्जा आहे. पाण्यामध्ये उठणाऱ्या ज्या लाटा आहेत, त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल की आपण इलेक्ट्रिसिटी बनवतो. त्या लाटांमुळे ती सुद्धा एक ऊर्जा म्हणून आपण वापर करू शकतो. तर जे आपल्या वातावरणामध्ये आपण ज्या काही ऊर्जा आहेत, आपण त्याचं रूपांतर करून आपल्या स्वतःचा फायदा करून घेत आहोत. तर हेच आपल्या पुस्तकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी आपल्याला जो प्रश्न विचारला आहे की कोणत्या कोणत्या स्त्रोतामुळे ऊर्जा मिळते. तर कोणत्या कोणत्या स्त्रोतामुळे आपण म्हटलं? सूर्य म्हटलं. बरोबर? तर हे जे स्त्रोत आहे, हे कसं जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहतं. त्याचं उदाहरण कुणी सांगू शकेल? माझ्याशी तुम्ही बोललात तर बरं राहील. एवढं मी जे सांगत आहे ऊर्जेबद्दल, एवढं समजलंय का तुम्हाला? ओके? तर ऊर्जा म्हणजे ज्यामुळे आपण त्याच्या फायदा करून घेत आहोत. स्त्रोत आहे ते आपलं, ते स्त्रोत आहे. स्त्रोत काय म्हटलं आपण? सूर्याला स्त्रोत म्हणत आहोत. सोर्स, सोर्स जे म्हणतो ना आपण, सोर्स, स्त्रोत ते. आणि त्यामुळे आपण काय घेत आहोत? ऊर्जा निर्माण करून घेत आहोत. ठीक आहे? तर त्याचबद्दल आपण बोलत आहोत.
तर बघा, पुस्तकामध्ये जे सांगितलं आहे ते त्याला मी थोडस मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून आपल्याला सरळ भाषेमध्ये समजेल. उष्णता ही एक ऊर्जा आहे. जसं मी म्हटलं, उष्णता ही एक ऊर्जा आहे. ठीक आहे. आणि ती जास्त तापमान असलेल्या वस्तूपासून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते. गरम चहा आणि आईस्क्रीम. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की जी गरम चहा आहे ही थोडा वेळ त्याला बाजूला ठेवलं किंवा त्याला आपण फुकून पिलं तर ती थंडी होते. जास्त तापमानापासून कमी तापमानाकडे येतं, बरोबर. आणि त्याचप्रमाणे जी आईस्क्रीम आहे खूप थंडी असते, पण त्याला थोडा वेळ तुम्ही बाहेर ठेवा हातामध्ये, तर बघा ती पिघलायला सुरू होते. तर सगळ्या वस्तू एक नॉर्मल तापमानावर येण्याचा प्रयत्न करतात. ती खूप जास्त थंडी आहे तर ती थोडी नॉर्मल आपल्या अवतीभोवती असलेल्या टेम्परेचरवर येण्याचा प्रयत्न करते. आणि जो गरम चहा आहे, जास्त गरम असलेला, आपल्या अवतीभोवती असलेल्या तापमानापेक्षा जास्त गरम आहे, तर तो कमी होण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे. तर उष्णता ही काय आहे? एक ऊर्जा आहे. तर बघा, आपल्या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे आणि त्यांनी उदाहरण दिलेले आहेत. तर आता आपण आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते वाचून घेऊया, म्हणजे तुम्हाला नंतर पुस्तक वाचताना सोपं जाईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की मागील इयत्तामध्ये आपण जी उष्णता ही एक प्रकारची ऊर्जा आहे हे बघितलं. आता जी अधिक तापमान असलेल्या वस्तूकडून कमी तापमान असलेल्या वस्तूकडे प्रवाहित होते, बरोबर. आपण इथे जे उदाहरण जी दिलेली आहेत यावरून तुम्हाला समजेल की आपण गॅसवर ठेवलेला जे चुलीवर ठेवलेला जो पतीला आहे, आपण त्याला ऊर्जा देत आहोत. कशाची? चुलीची. आग जाळत आहोत, गॅस सुरू करत आहोत आणि त्याला तापमानाला गरम करत आहोत, उष्णता देत आहोत आपण. आणि इथे परत हा जो बर्फ आहे हा पिघललेला आहे, कारण हा खूप जास्त थंड आहे आणि तो आपल्या तापमानात येण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या अवतीभोवती असलेल्या तापमानात येण्याचा. त्याचसारखं हा जो तुम्हाला बलून दिसताय, हा जो फुगा दिसताय, हे आकाशामध्ये जे उडणारा फुगा आहे, तुम्ही बघितलं असेल, जे आकाशामध्ये जे उडतं ना बलून, तर ते हे कसं उडतं, तर तुम्हाला लक्षात असेल की आपण हा जो पाणी गरम करतो, तर पाणी गरम केल्यानंतर जी भाप निघते ही वर जाते. आपण मागील ज्यावेळेस बल आणि दाब हा धडा पाहत होतो त्यावेळेस पण आपण म्हटलं होतं, उदाहरण दिलं होतं की जी गरम हवा आहे ही वर जाते, कारण तिचं वजन काय असतं? कमी असतं. जमिनीपासून जमिनीला जी लागून हवा असते थंडी असते, म्हणून ती जमिनीवर असते, जमिनीच्या आसपास. पण जी हवा गरम असते ती थंड तिचा वजन कमी असतो, म्हणून ती वर जाते. तर हा जो फुगा आहे हा कसा आकाशात उडत आहे? तर इथे हा जो चौकोन लागलेला आहे, या चौकोन मधून जी आग सोडण्यात आलेली आहे, तर ती बलूनच्या आतमध्ये जी हवा आहे हिला गरम करते. आणि त्या हवेच्या मदतीने तो जो मोठ्या आकाराचा जो फुगा असते, हा आकाशामध्ये उडला जातो, कारण त्यामध्ये जी गरम हवा आहे ही त्या फुग्याला घेऊन वर जाते. ठीक आहे. तर त्याचसारखं इथे ही जी माचीस आहे आणि एका ठिकाणी माचीस लावली, तर जिथे माचीस जळत आहे तिथून माचीस समोर समोर येत आहे, बरोबर. तर ही जी उष्णता आहे ही काय होत आहे की जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे जाण्याचा तिचा प्रयत्न असतो. इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एखाद्या वस्तूचे तापमान हे ती वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे दर्शवते. जसं बर्फ हा खूप थंड आहे, हा त्याचा तापमान झाला, हा कुणाचा? बर्फाचा तापमान झाला. आणि हा जो गरम केलेला पाणी आहे हा जास्त उष्ण आहे, जास्त गरम आहे. तर हे काय दाखवत आहे? त्याचे तापमान दाखवत आहे. तर आपण काय काय आजच्या धड्यामध्ये पाहत आहोत? उष्णतेचे मापन, त्याचे कोणत्या प्रकारे आपण त्याचे मोजमाप करतो आणि त्याचे काय काय परिणाम होत आहेत.
तर इथे आपल्या पहिल्याच फोटोमध्ये दिसत आहे, पहिल्याच पिक्चर मध्ये दिसत आहे की समजा पाण्याला गरम केलं तर त्याची भाप बनत आहे, हे जास्त गरम होऊन भाप बनत आहे, हवेचे रूपांतर होत आहे आणि हा जो बर्फ आहे, हा एक सॉलिड मधला जो बर्फ आहे हा पाण्यामध्ये रूपांतरित होत आहे, द्रवामध्ये रूपांतरित होत आहे. तर थंड वस्तूचे तापमान उष्ण वस्तूच्या तापमानापेक्षा कमी असते, म्हणजेच आईस्क्रीमचे तापमान हे चहाच्या तापमानापेक्षा कमी असते, असं इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा इथे हे जे विविध परिणाम जे आहेत याबद्दल मी अजून व्यवस्थित सांगण्यासाठी मी उदाहरण घेतलेले आहेत. तर बघा हे उदाहरण यामध्ये जे उष्णता स्थानांतरित होत आहे याबद्दल जे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते जे म्हटलं होतं माचीस बद्दल, तर इथे एक आपण रॉड घेतला आहे लोखंडाचा आणि त्याला ही जी इथे मेणबत्ती आहे इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये काय होत आहे, चलन होत आहे, कशाचा, उष्णतेचा. बघा इथून उष्णता इकडे जे ॲरो दिसत आहे बरोबर, हे जे तीर दिसत आहेत कुणाकडे उष्णता वाहत आहे, इकडे घन पदार्थ घन पदार्थात उष्णता एका कणापासून दुसऱ्या कणाकडे जाते. ह्याचं म्हणण्याचा काय उद्देश आहे की जे घन पदार्थ आहेत, घन पदार्थामध्ये म्हणजे जे आपले जे सॉलिड्स आहेत त्यामध्ये काय होत आहे, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे, एका कणाकडून दुसऱ्या कणाकडे वाहली जाते. हे कंडक्शन होत आहे, चलन होत आहे उष्णतेचं. ठीक आहे, मग परत म्हणत आहे की संवहन. समजा आपण एखाद्या पाण्याला, हे द्रवाबद्दल बोलले जात आहे की हे जे उष्णता जी दिली जात आहे ती काय होत आहे, ही स्थानांतरित होत आहे, म्हणजे खालून वर जात आहे. बघा हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे त्याचे कण आहेत पाण्यामध्ये, तुम्ही बघितलं असेल पाण्याला उबळी येते ना, असं पाणी खालून वर जातं. तर काय होत आहे, द्रव व वायूमध्ये उष्णतेचे स्थानांतरण प्रवाहाद्वारे होते. तर हे जे म्हणत आहे की पाणी गरम करताना खालचे पाणी वर येते व वरचे पाणी खाली जाते, हे उष्णतेचे हे काय आहे, परिणाम आहे. पहिल्या परिणामामध्ये बघितलं की हे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जाते, तर हे कशामध्ये, घन पदार्थामध्ये. आणि दुसरीकडे आपण काय बघितलं, द्रव व वायूमध्ये काय होत आहे, स्थानांतरण होत आहे. जसं हवा सुद्धा खालून वर जाते, आपण जसं बघितलं फुगाची जी हवा आहे, फुग्यामधली जी हवा आहे ती वर जात आहे, स्थानांतरण होत आहे. त्याचसारखं इथे जे पाणी आहे, पाणी त्याला उष्णता दिल्यानंतर खाली वर होत आहे, पतेल्यामधलेच पाणी खाली वर होत आहे. परत आणि इथे हा जो विकिरण, हा जो परिणाम जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे, हे म्हणत आहे की आपण समजा शेगडी, आपण थंडीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण आपल्या घरच्या चुलीजवळ जाऊन बसतो, आपण थंडी वाजत असल्यामुळे आपण चुलीजवळ जाऊन बसतो, पण आपण सरळ चुलीमध्ये हात न घालता चुलीच्या बाहेरच त्याची उष्णता आजूबाजूला असते, तिथेच आपण दूर आपले हात शेकत असतो, जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे. तर हे काय आहे, हे न दिसता पण हे त्याचे विकिरण असतात अवतीभवती, त्याची जी काही गरमी आहे ती आजूबाजूला असते. तर याला त्यांनी विकिरण, रेडिएशन असं म्हटलं आहे. उष्णता रिक्त अवकाशातून थेट पोहोचते आणि सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचतात. त्याचं उदाहरण मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जो सूर्य आहे हा सुद्धा आपल्याला ऊर्जा देत आहे आणि ती ऊर्जा आपण उष्णतेच्या माध्यमातून आपल्याला समजत आहे की आज ऊन आहे, आज गरम होत आहे, हे आपल्याला समजून येत आहे. ठीक आहे, तर एवढं सांगण्याचा पहिल्या पॅरेग्राफ मध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. एवढं समजलं आहे? काही अजून काही जे नाही समजलं किंवा काही परत सांगायचं असेल तर मला सांगा. समजलं?
ओके. तर बघा, आपण हा जो धडा बघत आहोत यामध्ये फक्त एक बेसिक दिले आहे, म्हणजे उष्णता म्हणजे काय आणि त्याचे काय काय आपण समोर पाहणार हे तुम्हाला पुढच्या तुम्ही समोर जाणार शिकायला त्यावेळेस तुम्हाला डिटेल मध्ये दिलं राहील. फक्त आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की ही जी उष्णता आहे याचे काय काय स्त्रोत आहेत आणि त्याचे आपण मापक काय पाहतो, आपण त्याला कशा प्रकारे मोजतो त्याचबद्दल आहे. ठीक आहे. तर आपल्या पुस्तकामध्ये परत त्यांनी आतापर्यंत मी जे बोलले आहे त्याचबद्दल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्याचे स्त्रोत काय काय आहेत. तर बघा, त्यांनी म्हटलं आहे की स्त्रोत ऑफ हीट, उष्णतेचे स्त्रोत सूर्य म्हटलं आहे त्यांनी. सूर्य हा पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. बरोबर. बघा किती मोठा स्त्रोत आहे, आपण त्यापासून जेवण खावण आपल्या शरीरावर लागणारे विटामिन्स त्यामुळे आपण जिवंत राहू शकतो. ठीक आहे. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रीकीय एकीकरणामुळे न्यूक्लिअर फ्युजन मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. केंद्रीय एकीकरणा प्रक्रियेमध्ये हायड्रोजनच्या केंद्रकाचा संयोग होऊन हेलियम केंद्रके तयार होतात व त्यातून ऊर्जा निर्मित होते. हातील काही ऊर्जा प्रकाश व उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वीवर पोहोचतात. बघा, तर याबद्दल त्यांनी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीमध्ये एक भूगर्भ आहे. तुम्हाला माहिती आहे ना, जे ज्वालामुखी वगैरे जे पृथ्वीमधून निघणारे ज्वालामुखी है ना, सगळ्यांना माहिती आहे, जी पृथ्वीमधून निघते भूगर्भातून आणि आगेसारखं धगधगत निघते. तर ते जे आहे तेच त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हे जे स्त्रोत आहे हे सूर्य आहे आणि हे जी पृथ्वीमधले पण जे काही भूगर्भातील होणारे जे काही हालचाली आहेत याबद्दल ते सांगण्याचा प्रयत्न. सूर्यामध्ये पण जे काही हेलियमचे केंद्रके वगैरे जे आहेत त्यामुळे जी ऊर्जा निर्माण होत आहे ती आपल्याला ऊर्जा व प्रकाश आपल्या पृथ्वीवर पोहोचवते. त्याचसारखं त्यांनी म्हटलं आहे की पृथ्वीच्या केंद्रातील तापमान अधिक असल्याने पृथ्वी देखील उष्णतेचा स्त्रोत आहे. या उष्णतेस भूऔष्णिक ऊर्जा म्हणतात. पृथ्वीमध्ये पण लावा आहे जे म्हटलं त्यासारखं सूर्यामध्ये पण त्यांनी कणांबद्दल उदाहरण देण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आणि रासायनिक ऊर्जा यांनी का असं म्हटलं आहे, तर हे तुम्हाला हे समजेल की पेट्रोल इत्यादी पेट्रोल वगैरे जे आहेत हे आपल्या पृथ्वीमधून मिळणारेच आपल्याला इंधन आहेत. बरोबर. तर हे जे लाकूड, कोळसा हे जे ज्वलनात इंधनाचे जे स्त्रोत आहेत हे काय करत आहेत, ऑक्सिजन बरोबर प्रक्रिया होऊन याची उष्णतेमध्ये निर्माण होत आहेत. बघा, लाकूड सुद्धा जे जळण्यासाठी महत्वाचं काय असतं, ऑक्सिजन. तुम्ही समजा तुमची जी डबीची काडी आहे ती पेटती असताना तिला झाकून द्या, तर तिला समजा ऑक्सिजन नाही मिळालं तर ती जळणार नाही. त्यासारखं जे कोळसा, पेट्रोल हे जे इंधन आहेत हे सुद्धा जळण्यासाठी काय लागतं, ऑक्सिजन. म्हणून यांनी काय उदाहरण दिलं आहे की लाकूड, कोळसा, पेट्रोल इत्यादी इंधनाच्या ज्वलनात इंधनाची ऑक्सिजनाबरोबर रासायनिक प्रक्रिया होऊन उष्णता निर्माण होते. ठीक आहे. उष्णता निर्माण होण्यासाठी लागणारे हे साधन आहे. परत यांनी म्हटलं की विद्युत ऊर्जा. बघा, यांनी म्हटलं विद्युत ऊर्जा वापरून उष्णता निर्माण करण्याचे अनेक प्रकार, जसे विजेची इस्त्री, विद्युत शेगडी इत्यादी तुम्ही दैनंदिन जीवनात पाहिलेच आहेत. म्हणजे विद्युतही उष्णतेचा स्त्रोत आहे. आपण या अगोदरच्या ज्या धड्यामध्ये बघितलं होतं की विद्युत ही एक ऊर्जाच आहे, एनर्जी आहे आणि त्याबद्दल आपण त्याचे जे उपयोग आहेत ते आपण पाहिले होते. त्याचे जे काय म्हणतात त्याला, पॅटर्न्स है ना, ते बघितले होते. तर त्याबद्दलच यांनी तुम्हाला काय दिलेले आहेत, स्त्रोत दिले आहेत. एवढे तुम्हाला स्त्रोत दिले आहेत. आणि इथे तुम्हाला सोडवलेली उदाहरणे हे जे आहेत याबद्दल येऊया. पण अचानक आपण
याबद्दल समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की हे जे एसआय युनिट आहे, एसआय युनिट सगळ्यांना माहिती आहे की हे जे एसआय युनिट आहे हे काय आहे, याचं जूल आहे आणि सीजीएस मधील याचे हे कॅलरीज आहेत. तर बघा, हे जे एसआय युनिट यांनी म्हटलं आहे, हे हा जूल आहे आणि हे कॅलरीज आहेत, हे दोन्ही सुद्धा बरोबर आहेत. हे दोन्ही वापरताना बरोबर आहेत, पण जे 1 कॅलरीज आहे, 1 कॅलरीज यांनी कशा एवढी म्हटली आहे, 4.18 जूल एवढी म्हटली आहे. तर यांनी हे सांगताना त्यांनी उदाहरण कशाचं दिलं आहे, पाण्याचा. की बघा, यांनी काय म्हणण्याचा प्रयत्न केला आहे की 1 ग्राम पाणी घेतलं, 1 ग्राम पाणी घेतलं, 1 ग्राम म्हणजे छोटासा. त्यांनी फक्त तुमच्या इमॅजिनेशन मध्ये ठेवा की समजा आपण 1 ग्राम पाणी घेतलं आणि त्याचा आपल्याला फक्त 1 डिग्री सेल्सिअस तापमान वाढवायचं आहे या उष्णतेने. तर काय, किती ऊर्जा लागणार आपल्याला, 1 कॅलरी, 1 कॅलरी एवढी ऊर्जा लागणार असं त्यांनी म्हटलं आहे. तर ही 1 कॅलरी म्हणजे काय त्यांनी म्हटलं आहे, 4.18 जूल एवढं म्हटलं आहे. आणि जूल हे काय आहे, एसआय युनिट आहे. तर बघा, हे जे युनिट्स आहेत याबद्दल तुम्हाला कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे. पण समजा या युनिट्स बद्दल समजा काही प्रश्न आहेत, तर आपण इथे समजून घेऊया साध्या सरळ भाषेमध्ये की हे जे एसआय युनिट आणि हे जे सीजीएस युनिट जे आहे, हे फक्त एवढं लक्षात ठेवायचं, एसआय युनिट हे नवीन काळामधील मापक आहे आणि सीजीएस युनिट हे थोडं मागील काळामधील मापक आहे. तर जे सायंटिस्ट होते त्यांनी अभ्यास करताना जे वापरलं आहे ते काय आहे, सीजीएस. जवळपास जास्तीत जास्त सायंटिस्टने सीजीएस युनिट वापरले असणार. आणि हे जे एसआय युनिट आता हे जे नवीन आले आहे, हे आता वापरतो आपण. पण आपण सीजीएस युनिटला सुद्धा मागे ठेवत नाही, कारण सीजीएस युनिट काय दाखवतं, तर थोडे प्रमाण दाखवतं. समजा जसं किलोग्राम असेल तर ग्राम मध्ये सीजीएस मोजले जाते. समजा, लक्ष ठेवा, समजा एसआय युनिट मध्ये जूल हे किलोग्राम मध्ये मोजलं जात आहे, तर सीजीएस मध्ये कशामध्ये मोजलं जाणार, ग्राम मध्ये. ठीक आहे. तर फरक एवढाच आहे की हे थोडं थोडं वेगळं आहे, अन्यथा सारखंच आहे. पण त्याला कन्वर्ट करावं लागते की आपल्याला जसं एखादा एक्झाम्पल दिला आहे, त्यांनी म्हटलं आहे की तुम्हाला किलोग्राम एसआय मध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला सॉल्व सीजीएस मध्ये करायचंय की एसआय मध्ये करायचंय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर इथे फक्त एवढं लक्षात ठेवा की काय, एका ग्रामला एका ग्राम वॉटर पाण्याला 1 डिग्री सेल्सिअसनी वाढवायचं असेल तर किती ऊर्जा द्यावी लागत आहे, 1 कॅलरी एवढी. आणि यांनी 1 कॅलरीची ऊर्जा किती एवढी म्हटली आहे, 4.18 जूल एवढी म्हटली आहे. हे आपल्याला रिकामी जागा किंवा कशामध्ये येऊ शकतं, ऑप्शनल क्वेश्चन्स मध्ये. हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही अंडरलाईन करून ठेवा तुमच्या पुस्तकामध्ये. सगळेजण पुस्तक घेऊन बसली आहेत, सगळ्यांनी त्याला अंडरलाईन करून ठेवा. हे प्रश्नामध्ये किंवा जसं इथे तुम्हाला हा जो उदाहरण आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला सॉल्व करताना गरज पडणार आहे. ठीक आहे, एवढं समजलेलं आहे. एवढं समजलेलं आहे. या समोरचं बघायचं, कारण या समोर फक्त एक कृती आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ती कृती फक्त आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. एवढं समजले आहे की काही जे नाही समजलं मी परत एकदा सांगू, जे बसलेले समोर विद्यार्थी आहेत, ऑलर ओके, लक्ष आहे, कारण मला काही विद्यार्थी मागे गोंधळ करताना दिसत आहेत. काही लक्ष आहे,
बघा, तुम्हाला काही प्रश्न असल्यास आपण याला थांबवू आणि तुमचे प्रश्न घेऊ, पण मला सांगा तुम्ही की काय नेमकं तुम्हाला प्रश्न आहेत ते, ठीक आहे? चला. तर एक आपण कृती पाहून घेऊ. काही न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या आधी बेस क्लिअर असायला पाहिजे. आपण न्यूमेरिकल्स घेऊ सुद्धा. पण एक कृती आहे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली. त्या कृतीकडे एकदा पाहूया की नेमकं काय म्हणत आहे. ह्याच्या उष्णतेबद्दल आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे. आय एम सॉरी, हे राहिले की अणुऊर्जा यांनी ऊर्जेच्या स्त्रोत मध्येच यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अणुऊर्जा काही मूलद्रव्यांच्या जसे युरेनियम, थोरियम अणूच्या केंद्रकाचे विभाजन केले असता अत्यंत थोड्या कालावधीत प्रचंड उष्णता ऊर्जा निर्माण होते व प्रक्रिया वापरली जाते. तर बघा, हे जे अणुऊर्जा आहे हे काय म्हणत आहे की काही घटक आहेत की ज्यांच्यामुळे थोड्या वेळामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात ऊर्जा उष्णता निर्माण केली जाऊ शकते. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण कशाचे दिले आहे? थोरियम, युरेनियम. तर हे जे उदाहरण दिले आहे हे उष्णतेचे स्त्रोत म्हणून वापरण्यात येतात. आणि अणुऊर्जा जी आहे त्या प्रकल्पामध्ये यांचा वापर केला जातो. कशासाठी? उष्णतेसाठी आणि ऊर्जेच्या निर्माणासाठी. आणि हवा आपण बोललोच की आपल्या सभोवताली असलेल्या हवेत देखील बरीच उष्णता समावलेली असते. तर बघा, टेम्परेचर. तर उष्णता आणि टेम्परेचर यामध्ये तफावत आहे. लक्षात ठेवायचं, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तफावत आहे. बघा, त्यांनी म्हटलं आहे की एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो. परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते. हे आपल्याला समोरच्या त्या कृतीवरून आपल्याला समजायची आहे. तर हे सांगण्याचा असं त्यांचा अर्थ आहे की जी जो टेम्परेचर आहे, जो तापमान आहे हे निर्भर ठेवतं कशावर? आपण काय समजत आहोत. जसं बघा, मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एखादी जी वस्तू गरम की थंड आहे हे कशामुळे समजतं? आपण त्याचं तापमान म्हणतो. जसं आपण बर्फाला हात लावला तर आपण काय म्हणणार? हा थंड आहे, बरोबर? तर हे फक्त आपल्याला त्याच्यात जाणवतं. त्यांनी म्हटलं आहे की हे आपल्याला जाणवतं. बघ, त्यांनी म्हटलं की हात लावून पाहू शकतो, आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो. परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना सापेक्ष असते, बरोबर? आपण जी आग पेटत आहे त्याबद्दल आपण असं नाही म्हणू शकत की हा एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये गरम आहे, ही आग एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये जळत आहे, आपण असं सांगू शकत नाही. त्यासाठी त्यांनी एक इथे कृती ठेवलेली आहे. बघा, इथे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की काय घ्या म्हणत आहे? 3 भांडे घ्या सारखी, त्यांना अबक अशी नावं द्या आणि तुमचा उजवा हात अ मध्ये बुडवा. त्यांनी अ मध्ये काय ठेवलं? गरम पाणी इथे. आणि ब मध्ये काय टाकलं? थंड पाणी. आणि अ व ब मध्ये थोडे थोडे पाणी इथे टाका. तर इथे काय आहे? इथे थोडस पाणी ना थंड आहे ना गरम आहे, नॉर्मल पाणी आहे. आता काय म्हणत आहे? आता दोन्ही हात क मध्ये बुडवा. तुम्हाला काय जाणवते ते तुम्ही बघा. तर दोन्ही हात तुम्ही थंड पाण्यामध्ये आणि थोडं गरम पाण्यामध्ये हात घालून ठेवा. आणि इथे मग परत जे थंड आणि गरम दोन्ही नाहीये पाण्यामध्ये हात घाला. काय जाणवते ते तुम्हाला बघायचं आहे. तर त्याबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे समोर की जरी दोन्ही हात एकाच भांड्यातील पाण्यात म्हणजे एकाच तापमानाच्या पाण्यात बुडवले असले तरी उजव्या हाताला ते पाणी थंड जाणवेल आणि डाव्या हाताला तेच पाणी गरम जाणवेल. ह्याचे कारण आहे त्याचे विचार करा. समजलं यात काय म्हणणं आहे? की समजा तुम्ही एखाद्या गरम पाण्यामध्ये हात ठेवला आणि तुम्ही बघा गरम पाण्याला हात लावला तर आपण पटकन त्याला बाहेर काढतो आणि थंड पाण्यामध्ये हात ठेवतो.
तशासारखं समजा तुम्ही जास्त गरम पाणी नाहीये ते हाताला लासण्यासारखं, पण थोडं गरम आहे आणि इथे थोडं थंड आहे, हाताला जाणवेल एवढं. मग ते परत इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जिथे पाणी नॉर्मल टेम्परेचरवर आहे. तर जे गरम पाण्याचा जो हात आहे, त्याला काय होणार? हा जो पाणी थंड लागणार आणि जो थंड पाण्यातून काढलेला जो हात आहे, त्याला हे पाणी थोडंसं गरम लागणार. पण पाणी तर नॉर्मलच आहे. साधाच टेम्परेचर आहे. साधंच तापमान आहे त्या पाण्याचं, पण तरी सुद्धा त्याचा वेगळा अनुभव आपल्याला येणार. तर का बरं? ते तुम्हाला विचार करायचा आहे. तर त्यामधून काय लक्षात येत आहे, की केवळ बघा याला अंडरलाईन करून ठेवा, केवळ स्पर्शाने एखाद्या वस्तूचे किंवा पदार्थाचे तापमान अचूकपणे सांगू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही, की याचं एवढं तापमान आहे, फक्त हात लावू. पण तसेच जास्त गरम किंवा थंड वस्तूस हात लावल्याने इजा होण्याची देखील शक्यता असते. म्हणून तापमान मोजण्यासाठी आपल्याला उपकरणाची गरज असते. तापमापी थर्मोमीटर हे तापमान मोजण्यासाठी उपकरण आहे. हे तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की इथे काय तुम्हाला समजा तापमान मोजायचं असेल तर काय थर्मोमीटरचा वापर करतो आपण. ठीक आहे? ही कृती समजली आहे? कृती अगदी साधी आहे. समजली आहे का? आता आपण जे ऊर्जा जे बघत आहोत, जे उष्णतेची जी बघत आहोत, त्याच्याच बद्दल त्याचे प्रकार बघितले, की कशा प्रकारे ही ऊर्जा स्थानांतरित होते आणि त्याचे काय परिणाम होतात. आता आपण ते पाहणार आहोत, की त्याचे मोजमाप आपण कसं करणार आहोत. तर एवढं तुम्हाला समजलं आहे का? कृतीद्वारे नसेलही समजलं तर त्याच्या अगोदरचे जे परिणाम आहेत किंवा जे प्रकार बघितले त्याबद्दल काही प्रश्न आहेत? काही प्रश्न असल्यास विचारा बाळांनो. आपण वर्गामध्ये बसले आहोत, सगळ्यांनी लक्ष देत आहात ना? ठीक आहे. तुम्ही मला प्रश्न विचारले नाही आहात. मला विचारा, तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. काही प्रश्न असल्यास मला प्रश्न तुम्ही कमेंट करा किंवा नंतरच्या क्लासमध्ये विचारा, पण आठवणीने विचारा. कमीत कमी तुमच्या कानावरून जाऊ द्या, की नेमकं आपल्या धड्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तेवढं तुमच्या लक्षात असू द्या. जेणेकरून तुम्हाला अचानक आलेले जे शब्द आहेत ते तुम्हाला परेशान नाही करणार. ठीक आहे. कारण अचानक शब्द आले किंवा तुम्हाला अचानक काही जसं ज्यूल्स, कॅलरीज आहेत, हे तुम्हाला थोडं लक्षात ठेवणाऱ्या एंटिटीज आहेत. बाकी तर तुमच्या रोजच्याच हालचालीमधल्या गोष्टी असतात. फक्त काही जे आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे आहेत, जेणेकरून तुम्हाला जे पेपरमध्ये येतायत त्यावेळेस तुम्हाला आसान जाणार. ठीक आहे. तर समोर बघूया, की आपल्याला काय दिले आहे ते. तर त्यांनी हे जे म्हटलं, की थर्मोमीटर, जे थर्मोमीटर बद्दल ते बोलत आहेत, तर त्याचबद्दल इथे मी फक्त त्याचे जे काय म्हणतात उदाहरण, थर्मोमीटर कशामध्ये आपण वापरतो, त्याबद्दल थोडंसं मी बोलणार, की आपण जसं एखाद्याला ताप आला आहे, तर आपण त्याच्या तोंडामध्ये एक थर्मोमीटर असतं एवढं आणि ते ते ठेवतो तोंडामध्ये आणि मग मोजतो, की हां, त्याला एवढं ताप आहे. परत आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये वगैरे पाणी किती गरम झालं आहे, त्याचा उबाल येण्यासाठी 100 डिग्री सेल्सिअस गेला आहे की किती आहे, ते पाहण्यासाठी परत थर्मोमीटरचा वापर करतो. तर हा जो थर्मोमीटर आहे, हे तुम्हाला म्हणजे तापमापी हे लक्षात ठेवायचं आहे, की आपण टेम्परेचर मोजताना त्याचा वापर करत आहोत. तर आपल्या जे पुस्तकामध्ये जे समोर दिलं आहे, ते त्याचबद्दल आहे. ठीक आहे?
तर बघा काय दिलं आहे, उष्णता व तापमान. तर मी म्हटलं की उष्णता व तापमान ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्या कशा ह्या आपण इथे पाहूया. ठीक आहे. तर बघा काय म्हणत आहे, उष्णता व तापमान ह्यात फरक काय आहे. तर पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो हे आपल्याला माहिती आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात, सगळ्यांना माहिती आहे. मी जेव्हा इलेक्ट्रॉन्स हे जे बोलत होते, इलेक्ट्रिसिटी आपण बद्दल बोलत होतो, त्याबद्दल जेव्हा बोलत होतो त्याचबद्दल आपण बघत होतो की पदार्थामधील जे अणू आहेत, अणू इलेक्ट्रॉन्स हे सतत हालत असतात. त्याच्यामुळे काय होत असतं, इलेक्ट्रिसिटी वाहत असते, त्याचे प्रवाहन होत असतं. सगळ्यांना लक्षात आहे. तर ह्यांचं असं म्हणणं आहे की पदार्थ हा अणूपासून बनलेला असतो हे आपल्याला माहिती आहे. पदार्थातील अणू सतत गतिशील असतात, बरोबर. हे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते सतत गतिशील असतात अणू, आणि त्यांच्या गती ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णतेचे मापक असते. तर तापमान हे अणूच्या सरासरी गती ऊर्जेवर अवलंबून असते. दोन वस्तूतील अणूची सरासरी गती ऊर्जा समान असल्यास त्याचे तापमान समान असते. तर बघा यांनी इथे हे जे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, हे जे तुम्हाला इथे दिसत आहे बघा, इथे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि यांची काय म्हणत आहे की यांची जी हालचाल आहे हे कशावर अवलंबून आहे, गतीवर. गतीच्या, समजा ती हालत आहे तर काहीतरी ऊर्जा निर्माण करत आहे. आणि सगळ्यांची वेगळे वेगळे अणू असतात. जसा माझा शरीर काही गरम आहे, माझा शरीर गरम आहे, हा वेगळा गरम आहे, प्रत्येकाचं वेगळं वेगळं असतं. तर हे जे अणू आहेत ह्यांची जी हालण्याची जी गती आहे त्यावर अवलंबून असतं काय, तापमान. तर सांगण्याचा असा उद्देश आहे की जसं बघा एखाद्याला ताप आला आहे तर आपण कसं हात लावतो, त्याच्या डोक्याला हात लावतो आणि स्वतःच्या डोक्याला हात लावतो. इथे त्याला किती ताप आहे, समजा तो जास्त गरम आहे तर आपण त्याला जास्त ताप आहे असं म्हणतो. तर हे यासारखं असतं की एखाद्या जो पदार्थ आहे त्याचे जे अणू आहेत हे हलत असतात आणि प्रत्येक पदार्थाचे अणू हे वेगळ्या वेगळ्या गतीने एका ठिकाणी हलत असतात. ठीक आहे. तर हे कशावर अवलंबून आहे, त्याच्या गतीवर. आणि त्याच्याच गतीवर अवलंबून असतं की त्याचा जो तापमान आहे, त्याचा जो टेम्परेचर आहे हे किती राहणार. तर बघा यांनी असं म्हणण्याचा प्रयत्न केला आहे की अधिक तापमान व त्यापेक्षा कमी तापमानाच्या वायूतील अणूची गती क्रमशः दाखवलेली आहे. अणूंना जोडून दर्शवलेल्या बाणाची दिशा व लांबी अनुक्रमे अणूच्या वेगाची दिशा परिमाण दर्शविते. उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असते. तर जसा मी उदाहरण दिला होता की जी उष्ण हवा आहे ही वर वाहते आणि जी थंडी हवा असते ही खाली असते. तर बघा यांनी काय म्हटलं आहे की उष्ण वायूतील अणूचा वेग थंड वायूतील अणूच्या वेगापेक्षा अधिक असतं. म्हणून तो जो बलून आहे, जिथे तुम्हाला हा जो उदाहरण जो दिलेला आहे, हा बघा हा जो उदाहरण दिलेला आहे यासाठी दिलेला आहे की समजा उष्णता जास्त असेल तर त्यांचा वेग काय राहणार, अणूचा जास्त राहणार. तर बघा त्यांनी ह्यामध्ये जे बाण आहेत, बाण जी दर्शवलेली आहेत ही बाजूच्या दिशेने दर्शवलेली आहेत. तर ह्यांचं काय म्हणणं आहे की हे काय, ह्यांची वेग जास्त राहणार. समजा हे उष्ण राहणार, गरम राहणार. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे त्यांनी म्हटलं आहे की आकृती क मध्ये वस्तूतील अणूचा वेग बाणाद्वारे दाखवला आहे. स्थायूतील अणू त्यांच्यामधील परस्पर बलाने बांधलेली असतात व त्यामुळे आपल्या स्थानावरून विस्थापित होत नाही. आपण जे बघितलं होतं की अणू हे एक कण हे कशामुळे बनलेलं असतं, त्यांच्या स्वतःच्या एका
बांधिलकीमुळे त्यांच्या स्वतःमध्ये जी एनर्जी असते त्यामुळे ती बांधलेली असतात आणि त्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जात नाही. उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते आंदोलित होतात. एकाच ठिकाणावर ते व्हायब्रेट होतात. तुम्हाला एक एक एक्सपेरिमेंट मी पुढच्या क्लासमध्ये ऑनलाईन दाखवण्याचा प्रयत्न करेन, की जो फुगा असतो ना, ज्यामध्ये गरम हवा भरलेली असते, ते ते कसं मोठं होतं. पण त्याला समजा तुम्ही फ्रिजमध्ये पाणी टाकून त्याला ठेवलं, पाणी टाकून ठेवलं आणि फ्रिजमध्ये त्याला त्याच्या फ्रीझरमध्ये ठेवून दिलं, तर त्याचा आकार कमी होतं. तर तेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की उष्णतेमुळे आपल्या स्थिर जागेवरच ते हालचालीत होत असतात. का बरं? तर त्यांची उष्णता वाढलेली आहे. तर इथे हे सांगितलेलं आहे, की हे जे आहे, यांची जी हालचाल होत आहे, ही उष्णता समजा वाढली, तर हालचाल होऊन ते बाजूला जाणार. प्रसारित होणार, प्रसारित. आकुंचित कधी होणार? समजा त्यांची जी उष्णता आहे ती कमी झाली तर आकुंचित होणार. तेच इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की एकाच पदार्थापासून बनलेल्या दोन वस्तू आहेत. अ चे वस्तुमान ब च्या वस्तुमानाच्या दुप्पट आहे. म्हणजेच अ मधील अणूची संख्या ही ब मधील अणूच्या संख्येच्या दुप्पट आहे. जरी अ व ब चे तापमान समान असले, म्हणजे त्यातील अणूची सरासरी गती ऊर्जा समान असली, तरी अ मधील अणूची एकूण गतीज ऊर्जा व मधील अणूच्या एकूण गतीज ऊर्जेपेक्षा दुप्पट असेल. म्हणजे जरी अ व ब चे तापमान समान असले, तरी ही अ मधील ऊर्जा ही ब मधील उष्णतेपेक्षा दुप्पट असेल. ठीक आहे. तर ही जी म्हणत आहे की तापमान हे काय आहे? हे निर्भर कशावर करत आहे? समजा जास्त तापमान असेल तर काय म्हणत आहे? ही त्या ऊर्जेपेक्षा जास्त राहणार. कोणापेक्षा? थंड ऊर्जेपेक्षा. आणि तापमान जरी समान असले तरीही जसं ब मधील जे उष्णतेचे जे तापमान आहे हे दुप्पट राहणार. कशापेक्षा? अपेक्षा. तर हा जो एक ही जी हे जे सांगण्याचा इथे जो प्रयत्न आहे, हे तुम्हाला मी जो म्हणत आहे की फुगा जे आहे बलून, त्यामध्ये समजा गरम हवा असेल तर ते वर जातं. पण समजा त्यामध्ये तुम्ही बर्फ किंवा पाणी टाकून त्याला फ्रीझरमध्ये टाकलं तर ते आकुंचित होत आहे. तर हे जे आहे हे तुम्हाला त्या प्रयोगावरून समजेल. तर इथे जो तापमान व उष्णता आहे, फक्त एवढं समजा की हे निर्भर करतं तुमच्या किती प्रमाणात त्यामध्ये तापमान आहे उष्णतेमध्ये. उष्णता त्यावर निर्भर करते. ठीक आहे. तर बघा ही जी उदाहरण दिलेली आहेत यामध्ये त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तर हा जो उदाहरण दिलेली आहेत, आपण या अगोदर पण न्यूमेरिकल्स बघितले, तर यामध्ये हा एक न्यूमेरिकल आपण पाहूया की मला नेमकं हा जो कॅलरीज आणि ह्यांचे जे ज्यूल, एसआय वगैरे जे आहेत यामध्ये काय अंतर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे काय म्हणत आहे की 1.5 kg पाण्याचे तापमान 15 डिग्री पासून 45 डिग्री पर्यंत वाढवण्यास किती ऊर्जा लागेल? उत्तर कॅलरी व ज्यूल या दोन्ही मध्ये द्या. त्यांनी आपल्याला उत्तर मागितलं आहे. कशामध्ये? कॅलरी आणि ज्यूल दोन्ही मध्ये मागितलं आहे. पण त्यांनी आपल्याला फक्त काय काय दिलेलं आहे? तर पाण्याचे वस्तुमान दिले आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे न्यूमेरिकल्स मध्ये की तुमचा प्रश्न आधी समजून घ्यायचा. तर प्रश्नामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे आधी हे लिहून घ्यायचं आणि मग काय विचारत आहे त्याचं उत्तर लिहू आपण. तर त्यांनी आपल्याला काय काय दिलेलं आहे? पाण्याचे वस्तुमान. काय म्हणत आहे? 1.5 kg. तर बघा मी तुम्हाला सांगितलं की हे जे केजी आहे हे काय कशाचे आहे? हे एसआय युनिट आहे.
मला लक्षात ठेवायचं आहे की एसआय युनिट आणि सीजीएस युनिट हे कशा कशामध्ये दर्शवले जातात. तर एसआय युनिट केजी मध्ये दर्शवले जातं आणि सीजीएस युनिट ग्राम मध्ये दर्शवले जातं. ठीक आहे. तर हे कन्वर्ट करता येतं आणि त्याला काय करायचंय, 1000 ने याला मल्टिप्लाय करायचंय. किती? 1000 ने. जसं यांनी म्हटलं की 1.5 आहे तर याला मल्टिप्लाय बाय किती होणार? 1000. ठीक आहे. तर इथे मला टाईप नाही करता येत आहे, पण ह्याला यांनी 1500 मध्ये यांनी याला कन्वर्ट केलं आहे आणि तापमानातील बदल यांनी काय म्हटलं आहे? 15 डिग्री सेल्सिअस टू 45 डिग्री सेल्सिअस. तर बघा 15 हे जे तापमानातील बदल जे आहे हे इथे दिलेलं नाही आहे. याला कशाने डिनोट करतात, कशाने याला समोर ठेवतात, तर हे आहे डेल्टा टी. आपल्याला जे खाली उदाहरणं दिलेले आहेत त्यामध्ये दिलेलं आहे, आपण त्यामध्ये पण पाहूया. पण तापमानातील बदल म्हणजे काय, तर आधी काय होतं आणि आता काय आहे. तर तापमानातील बदल तर आपण असंच म्हणणार की आधी एवढा जास्त होता आणि एवढा कमी झाला आहे, किंवा आता कमी होता हा जास्त झाला आहे. तर यांनी हे ठेवताना यांनी काय केलं आहे की 45 डिग्री पासून 15 डिग्री पर्यंत, तर त्यांनी याला मायनस केलं आहे आणि तापमानातील बदल काय दाखवला आहे, तर 30 डिग्री दाखवला. ठीक आहे. तर हा जो तापमानातील जो बदल आहे हे कशाने सांगतात? डेल्टा टी. तर प्रश्न काय म्हणत आहे? तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा किती? समजा त्यांनी वस्तुमान दिलेलं आहे आणि बदल दिलेला आहे, पाण्याचे वस्तुमान आहे आणि बदल दिले आहे. तर आता काय विचारत आहे? तापमान वाढीसाठी आवश्यक ऊर्जा किती लागणार हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा त्यांनी तापमान वाढीसाठी जी आवश्यक ऊर्जा आहे त्याचे सूत्र काय आहे की पाण्याचे वस्तुमान आणि तापमान वाढ मल्टिप्लाय. तर त्यांनी सरळ इथे संख्या ठेवलेल्या आहेत, पण हे संख्या नेमक्या इथे 30 डिग्री सेल्सिअस हे यांनी इथे प्रश्न आहे, काही प्रश्न आहेत न्यूमेरिकल्स मध्ये, काही प्रश्न आहेत? ठीक आहे. तर तापमान वाढीसाठी जी आवश्यक ऊर्जा आहे यासाठी त्यांनी हा फॉर्म्युला ठेवलेला आहे. ठीक आहे. तर याला त्यांनी वस्तुमान आणि तापमान वाढी ज्याला मल्टिप्लाय केला आणि याचा उत्तर यांनी हा काढला आहे. तर एक यांनी काढलाय सीजीएस मध्ये कॅलरीज, बरोबर, कॅलरीज. मग आता हे जे आहे याला यांनी कशासोबत मल्टिप्लाय केलेला आहे? 4.18. का बरं? तर बघा इथे 1 पॉइंट कॅलरीज इज इक्वल टू 4.18. ठीक आहे. म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर काय काढलं? कॅलरीज मध्ये त्यांनी उत्तर काढलं आणि त्याला मग सरळ 4.18 सोबत मल्टिप्लाय केलं. तर यांनी हा उत्तर कशामध्ये काढले? कॅलरीज मध्ये आणि जूल मध्ये सुद्धा यांनी उत्तर काढलेले आहे. तर इथे प्रश्न कॅलरी आणि जूल या दोन्ही मध्ये द्या असं होतं, तर त्यांनी दोन्ही काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा हा जो तापमानातील जो बदल आहे हे आपल्याला जे गिवन मध्ये आपण दिलेले मध्ये लिहितो प्रश्न सोडवण्या अगोदर किंवा आपला फॉर्म्युला ठेवण्या अगोदर, तर हे प्रश्न आधी समजून घेण्यासारखं आहे की त्यांनी काय काय दिले आहे? पाण्याचे वस्तुमान दिलं आहे आणि त्याचे तापमान बदललं आहे हे दिलेलं आहे. तर त्यामध्ये किती ऊर्जा लागलेली आहे जूल कॅलरी मध्ये, ते उष्णता किती लागली आहे हे जूल कॅलरी मध्ये काढण्याचा प्रश्न आहे. तर त्यांनी म्हणून सगळ्यात अगोदर तापमानातील बदल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यांनी फॉर्म्युला ठेवलेला आहे. ठीक आहे. तर बघा परत त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे, सरळ आहे, सोपं आहे आणि त्यांनी आता यामध्ये काय विचारलं आहे? पाण्याचे वस्तुमान. इथे त्यांनी पाण्याचे वस्तुमान दिले होते, तर इथे यांनी आता काय दिलेलं आहे? त्यांनी
उष्णता दिलेली आहे आणि तापमानातील बदल दिले. आता आपल्याला काय काढायचं आहे? वस्तुमान. तर त्यांनी इथे ठेवलेलं आहे पाण्याचे वस्तुमान, तापमान वाढ आणि सरळ त्यांनी उत्तर लिहिलेलं आहे. पण त्यांनी हा जो 10 डिग्री सेल्सिअस हे जे ठेवलेलं आहे आणि हे कॅलरीज ठेवलेले आहेत, हे कशामध्ये आहे? सीजीएस मध्ये. तर यामध्ये त्यांनी काय नाही विचारलं आहे? त्यांनी एसआय युनिट मध्ये काढा असं पर्टिक्युलरली विचारलेलं नाही, स्पेशली विचारलेलं नाही आहे. तर यामध्ये एसआय युनिट काढण्याची गरज नाही आहे. समजा त्यांनी सीजीएस मध्ये दिलेले आहेत सगळे त्यांचे क्वांटिटीज, जसं त्यांनी कॅलरीज दिल्या हे सुद्धा सीजीएस मध्ये आहे, डिग्री सेल्सिअस सुद्धा यामध्ये आहे. तर आपण पाण्याचे वस्तुमान सुद्धा मास मध्ये मध्येच ठेवणार. ठीक आहे, मास मध्येच ठेवणार. तर त्याला आपण एसआय मध्ये कन्वर्ट नाही केलेलं आहे. तर हे न्यूमेरिकल आपल्याला इथे सोडवलेलं आहे. समोर आपण परत पाहणार, त्यामध्ये जे उदाहरण आहे छान दिलेली आहेत. यामध्ये आपण या धड्यामध्ये सगळ्यात जास्त न्यूमेरिकल्स आपल्याला सोडवायची आहेत. तर एवढं सगळं तुम्हाला समजलेलं आहे का? काही प्रश्न आहेत? काही असल्यास मला प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि महत्वाचं म्हणजे घाई होतंय का? कारण तुम्ही मला प्रश्न नाही विचारत आहात किंवा मी न्यूमेरिकल्स सांगत आहे, पण न्यूमेरिकल्स तुम्हाला किती समजत आहेत? जसं मी म्हणत आहे की न्यूमेरिकल्स आपल्याला समजून घ्यायची आहेत. त्यांनी 10 ग्राम म्हटलं, पाणी 10 ग्राम मध्ये घेतलं, पण आपण आजपर्यंत बघितलं लिटर मध्येच आपण पाणी घेत आहोत, पण आज अचानक आपण 10 ग्राम मध्ये घेतलं. मला कुणीही प्रश्न विचारला नाही की का बरं तुम्ही आज ग्राम मध्ये घेतलं म्हणून. समजा न्यूमेरिकल्स मध्ये काही प्रश्न असल्यास तुम्ही मला विचारू शकता, किंवा तुम्हाला मला नसेल सांगायचं तुमच्या टीचर यांना सांगा आणि ते मला प्रश्न विचारणार, जेणेकरून तुम्हाला हा जो क्लास आहे हे समजण्यासाठी आसान जाईल. कारण या लेसन मध्ये मागच्या आपण चुंबकत्व वगैरे जे इलेक्ट्रिसिटी बघितलं, विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व, या लेसन मध्ये न्यूमेरिकल्स नव्हती, उदाहरणं नव्हती, पण या लेसन मध्ये आहे, त्या धड्याला उदाहरणं आहेत. समजा उदाहरणामध्ये काही अडचण असल्यास मला सांगा, आपण एक सेपरेट क्लास घेऊ उदाहरणासाठी. कारण भौतिकशास्त्रामध्ये सगळ्यात जास्त न्यूमेरिकल्स पासून आपण दूर जातो, की थिअरी आपल्याला लक्षात येतं, पण जी न्यूमेरिकल्स आहेत, ही जी उदाहरणं आहेत, यामध्ये आपल्याला समजायला, प्रश्नच समजायला उशीर जातं, समजायलाच नाही पाहत आपल्याला, भले थिअरी समजून जाईल. तर काही प्रश्न असल्यास तुमच्या सरांना सांगा, मी सेपरेट क्लास घ्यायला तयार आहे. ठीक आहे, मला सांगा आजच्या क्लासमध्ये एवढं, आणि घाई होत असल्यास ते पण सांगा. ठीक आहे, ओके, आर यू देअर? ओके, ठीक आहे, चला बाय.